मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। सुभाषनगर परिसरात महानगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीने 1.5 वर्षीय बालकास चिरडले। शिरूड येथील सरपंचपदी सरलाबाई राजेंद्र शेजोळ यांची बिनविरोध निवड। बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी कोंडले। पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे चोरटा पसार। सरस्वती नर्सिंग महाविद्यालय येथे संविधान दिवस साजरा। आणि साक्री रोडवरील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा। आता बातमी विस्ताराने। जुने धुळ्यातील सुभाषनगर परिसरात महानगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीने एका 1.5 वर्षीय बालकास चिरडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली। धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाषनगर भागातील बर्फ कारखान्याजवळ महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीने शौर्य मयूर बडगुजर या 1.5 वर्षीय बालकास चिरडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली। या घटनेमुळे सुभाषनगर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की महानगरपालिकेची कचरा संकलन करणारी घंटागाडी क्रमांक MH18 BG 3496 नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास परिसरात आली। त्यावेळी शौर्य मयूर बडगुजर वय 1.5 वर्ष हा मुलगा अंगणात खेळत होता, परंतु भरधाव असलेल्या घंटागाडी चालकाला सदर मुलगा दिसला नाही। त्याने वाहन सरळ मुलाच्या अंगावर घातले। यात मुलगा जागीच मृत झाला। यावेळी आजूबाजूचे लोक धावले असता घंटागाडी चालक रोहित बागुल राहणार गायकवाड चौक व त्याच्या सोबतचा क्लीनर यांना लोकांनी रोखून धरले होते। त्यानंतर बालकाला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथील डॉक्टरने बालकास मृत घोषित केले। यानंतर चालक व क्लीनर हे दोघे लोकांच्या तावडीतून निसटले। दरम्यान घटना घडल्याचे कळताच सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सचिन जाधव हे तेथे धावले। त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली। यानंतर राजानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, तुषार जाधव, विनोद सरदार, उगे, गोरे आदी घटनास्थळी आले। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। घंटागाडी चालक रोहित बागुल यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सकाळी घंटागाडी आली, पोरगा बाहेर घेऊन आलता। त्यानंतर पोरगाला बघितलं ना, डायरेक्ट घोडं पुढच्या चाकामध्ये आला, नंतर मागच्या चाकामध्ये आला। यांनी काहीच बघितलं नाही। दोघे जण गाडीमध्ये बसलेले होते। गाडी सोडून सण पाहून गेले। गाडी आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला घेऊन गेलो। काय मुलगा किती वर्षाचा होता? 1 वर्षाचा। नमस्कार, मी निवृत्ती पवार, पोलीस निरीक्षक, आझादनगर पोलीस ठाणे। आज सकाळी जुने धुळे बर्फ कारखान्या ह्या परिसरामध्ये सकाळी 8 वाजेच्या सुमारास महानगरपालिकेची कचरा गाडी टाटा टेम्पो आहे MH18 BG 3496 याने लहान मुलास ठोस मारून अपघात केला आहे। त्या मुलाला उपचारार्थ दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केलेला आहे। नमूद प्रकरणी संबंधित जो कचरा गाडी चालक आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस ठाण्यात चालू आहे। माझी सर्व चालकांना विनंती आहे की त्यांनी शहरामध्ये विशेषत्वाने गर्दीच्या परिसरामध्ये वाहन चालवताना अतिशय काळजी घ्यावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा छोटा अथवा मोठा कोणताही अपघात होता कामा नये, ही माझी चालकांना विनंती आहे। धुळे तालुक्यातील शिरूड येथील सरपंचपदी सरलाबाई राजेंद्र शेजोळ यांची बिनविरोध निवड झाली आहे। धुळे तालुक्यातील शिरूड येथील सरपंचपदी सरलाबाई राजेंद्र शेजोळ यांची बिनविरोध निवड झाली आहे। आद्यशी अधिकारी SC शिंदे यांनी सदर बिनविरोध निवड जाहीर केली। याबाबत अधिक माहिती अशी की शिरूड येथील सरपंच निवडीसाठी पोटनिवडणुकीचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते। यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत सरलाबाई शेजोळ यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने आद्यशी अधिकारी SC शिंदे यांनी सरलाबाई शेजोळ यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव कोतेकर, योगेश गायकवाड, सुरेश कोठे, रुक्माबाई चव्हाण, विकास पाटील, योगेश काळे, भैया खैरनार, वंदना गायकवाड, मनीषा सोन्नीस, नाना बिल, अरुणा पारधी, कलाबाई पवार आदी उपस्थित होते। जागेवर आज आमच्या शिरूरतील सरलाबाई राजेंद्र शेजोळ यांची आज सरपंचपदी सर्वानुमते निवड झालेली आहे आणि त्यांचा एकमेव अर्ज आज ग्रामपंचायतीत दाखल झाल्याने ते आज सरपंचपदी घोषित झालेले आहेत। आता त्यांच्या कारकिर्दीत आम्ही जी काही उर्वरित गावाला आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण करणार आहोत। तसेच पूर्वी जे सरपंच होते योगेश गायकवाड त्यांनी देखील बऱ्यापैकी काम केलेले आहे आणि गावात राहिलेले तरुणांच्या समस्या असतील, महिलांच्या समस्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील,
पाणी प्रश्न असेल, पुढे रस्त्याचे प्रश्न असतील, सर्व प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त गावात दिलेले आश्वासने कशी पुरे होतील याकडे आमचं लक्ष राहील आणि पुढील वाटचाल आमची त्या पद्धतीने राहील. धुळे शहरातील साखरवडवरील पद्मनाभ नगरात पहाटेच्या सुमारास बंद घर फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यास आजूबाजूच्या नागरिकांनी कोंडून शहर पोलिसांना माहिती दिली होती, परंतु पोलीस उशिरा आल्यामुळे चोरटा मागील दरवाजा तोडून पसार झाला. यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील मुलांच्या रिमांड होम समोर SN बिर्ला रूम नंबर 13 पद्मनाभ नगर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या चोरट्यास बाजूच्या लोकांनी कोंडून ठेवत पोलिसांना फोन केला, परंतु पोलीस वेळेवर न आल्याने चोरटा मागील दरवाजा तोडून पसार झाल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. यामुळे धुळे शहर पोलिसांचा नाकर्तेपणा समोर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील साक्री रोड परिसरातील मुलांच्या रिमांड होम समोर SN बिर्ला रूम नंबर 13 पद्मनाभ नगर यांच्या घरात पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती स्प्लेंडर गाडीवर तोंडाला काळे फडके बांधून आला. त्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बाजूच्या लोकांना संशय आल्याने त्यांनी बाहेरून कुलूप लावले व चोरास कोंडून ठेवले. पोलिसांना फोन केला असता वेळेवर पोलीस घटनास्थळावर पोहोचले नाही. सदर चोर बाजूच्यांना विविध प्रकारचे हत्यार दाखवत असल्याने त्यांनी त्यास पकडण्याची हिंमत केली नाही. काही वेळानंतर चोराने मागचा दरवाजा तोडून पलायन केले. शेवटी पोलीस सकाळी 8 वाजता दाखल झाल्याने चोर पसार झाला होता. मात्र चोराची स्प्लेंडर ही नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केली. सदर घराचे मालक बाहेरगावी गेले असल्याने काय चोरीस गेले ते समजू शकलेले नाही. चोरटा CCTV फुटेजमध्ये कैद झाला असून त्या आधारे पोलीस तपास करीत आहेत. धुळे शहरातील जुने विघ्नहर्ता हॉस्पिटल येथील जागेत असलेल्या सरस्वती नर्सिंग महाविद्यालय येथे मानवाधिकार संघटनेच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त मानवाधिकार संघटनेच्या वतीने शहरातील जुने विघ्नहर्ता हॉस्पिटल येथील जागेत असलेल्या सरस्वती नर्सिंग महाविद्यालय येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. सुरुवातीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ॲडव्होकेट राहुल वाघ तसेच मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सरस्वती नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पूजा बांबरे, मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते, सल्लागार ॲडव्होकेट रेखा विस्पुते, कायदे सल्लागार ॲडव्होकेट राहुल वाघ, मानवाधिकार सदस्य तथा कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट तरुणा पाटील, प्राध्यापक डॉक्टर ममता सोनवणे, प्राध्यापक वंदना चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा निकम यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. आपण सगळेजण काय म्हणतो, इथं बसलेली लोक जात मानतात का? नाही मानतात, बरोबर? सगळेजण आपण असं, आता आम्ही पण या रूम मध्ये बसलेले सगळेजण असंच म्हणू की आम्ही जाती व्यवस्था मानत नाही. जाती व्यवस्था कुठे टिकून आहे? कशी दिसते जाती व्यवस्था? बघा, तर्काच्या आधारावर समजून घ्या. मी काय म्हणतो बघा, मला जर कोणी विचारलं माझ्यावर कसे संस्कार केले, मी उत्तर काय देतो? खूप चांगले गेले. कोणी केले? आई वडिलांनी. आई वडिलांनी कुठले संस्कार केलेले? व्यवस्था सांभाळण्याची. व्यवस्थेमध्ये काय आहे? जात सामान्याचे संस्कार केले ना. आणि मी तुम्हाला काय सांगतो की मी जात मानत नाही. मग आपण काय करतो? लग्न करताना कुठे निघतो? जातीमध्ये. हा, मग एखादी मुलगी जर हायली क्वालिफाईड असेल आणि त्या जातीत जर तेवढा हायली क्वालिफाईड मुलगा नसेल तर असे बरेच उदाहरणं तुम्हाला भेटतील की त्यांनी जातीत कॉम्प्रोमाइज करून त्या मुलीपेक्षा कमी शिकलेल्या माणसाबरोबर लग्न लावलेले. मग आपण तोडतो का ते? फक्त बोलायला फॅन्टसी आहे. मग मी कसं म्हणतो बघा की माझ्यावर माझ्या कुटुंबाने खूप चांगले संस्कार केलेले. कुटुंब सांगतं ओट्यावरच खेळ, ओट्याच्या खाली उतरू नको. आणि ओट्यावर खेळणं म्हणजे जाती व्यवस्था सांभाळणं. मग मी वेल क्वालिफाईड होऊन, प्रॅक्टिशनर, लॉयर होऊन पण आई वडिलांचा सन्मान करतो, व्यवस्थेचा सन्मान करतो आणि वेल क्वालिफाईड म्हणून स्टेजवर निर्भीडपणे भाषण करतो की मी जात मानत नाही. म्हणजे काय झालं, ज्याला तुमच्या मेडिकल लँग्वेज मध्ये तुम्हाला सहज लक्षात येईल, ड्युअल पर्सनॅलिटी. मग ज्याला थोडंसं पुढे गेलं तर सायकोलॉजी मध्ये काय म्हणतात, पॅरानॉइड स्किझोफ्रेनिक. म्हणजे आपण लोक काय आहे, या व्यवस्थेमुळे काय होऊन गेलेलो आहे, मनोरुग्ण व्यवस्था नकळत आपण स्वीकारून घेतलेली. आणि आपलं संविधान हे या सगळ्या प्रक्रियेमधून आपल्याला बाहेर काढत राहतं. 14वा आर्टिकल काय म्हणतं आपल्याला माहिती का? त्याच्यात एकदम सोपा सरळ शब्द आहे. काय माहिती का? कायद्यापुढे सर्व समान असतील. आपल्या भारतीय म्हणजे मूलभूत अधिकार जे दिलेले, आपल्या संविधानातले जे काही मूलभूत अधिकार आहेत, जे 13व्या आर्टिकल पासून सुरू होतात तर 35व्या आर्टिकल पर्यंत आपले मूलभूत अधिकार आहेत. ज्याच्यामध्ये 14व्या आर्टिकल मध्ये समानतेचा जो काही अधिकार आहे, ज्याच्यामध्ये 14 पासून तर 18 पर्यंत आर्टिकल आहे. तर
तर पहिलंच आर्टिकल आपल्याला सांगतं की कायद्यापुढे सर्व समान राहतील. 15वं आर्टिकल आपल्याला असं म्हणतं की जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान यावरनं भेदभाव केला जाणार नाही. 16वं आर्टिकल असं म्हणतं की सार्वजनिक सेवा योजनेमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या पण सेवा असतील त्याच्यामध्ये सर्वांना समान संधी राहील. आणि 17वं आर्टिकल असं म्हणतं की अस्पृश्यता नष्ट केलेली म्हणजे कायद्याने जाती व्यवस्था मानता येणार. मग आता ह्या गोष्टी आपण त्याचबरोबर मानवाचे अधिकार काय आहे, स्त्रियांचे अधिकार काय आहे याबद्दल फार कमी कल्पना आहे. असं पाहिलं तर संविधान मी सुद्धा कधी वाचलेलं नाहीये. फक्त संविधान आहे एवढं माहित आहे, परंतु त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, आमचे अधिकार काय आहेत याच्याबद्दल खरंच मला सुद्धा खरंच कल्पना नव्हती. आणि काही का असे नाही या निमित्ताने निकम मॅडमांनी हा कार्यक्रम घडून आणला. खूप छान वाटलं. मुलांना पण खूप चांगली माहिती मिळाली आणि तुमचे दोघांचे स्पीच खूपच छान होते. त्या दृष्टिकोनात आम्हालाही खूप सारं समजलं. कार्यक्रम आम्ही तर आपल्या कॉलेजमध्ये असे विविध कार्यक्रम आम्ही घेत असतो, गेस्ट लेक्चर अरेंज करत असतो. मुलांच्या ज्ञानामध्ये कशी भर पडेल हा आमचा एक प्रयत्न असतो, जेणेकरून मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त जे इतर जे काही नॉलेज आहे हे मिळण्याचा प्रयत्न असतो आमचा. आणि आजचं हे जे कार्यक्रम झाला हा खूपच छान झाला. मलाही खूप मनापासून आनंद झाला की या निमित्ताने आपली ओळख पण झाली, विद्यार्थ्यांना पण काहीतरी चांगलं त्याच्यामुळे माहिती मिळाली. तर खरंच असे कार्यक्रम आपण पुन्हा काहीतरी घेऊया. आणि तुम्ही आले त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं खरं म्हणजे आभार मानते. आणि जास्त मी काही बोलू शकत नाही याच्याबद्दल, पण हे मला खूप आवडलं, एवढं मला सांगायची इच्छा आहे. धुळे शहरातील साखर रोडवरील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धुळे शहरातील साक्री रोडवरील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन हर्षकुमार रेलर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अथक परिश्रम व अभ्यास करून तयार झालेले हस्तलिखित संविधान भारत सरकारला सुपूर्द करण्यात आले. आजच्या दिवशी त्याला मान्यता देण्यात आली. कोट्यावधी जनसंख्या, हजारो भाषा, विविध प्रांत, विविध धर्म, जाती जमातींचे अधिकार, कर्तव्य, कायदे हे सर्व समाविष्ट करून सर्वांना एकसंघ ठेवण्यासाठी सर्वांना संविधानाने न्याय दिला गेला. त्या संविधानाने आज आपल्या भारत देशाची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन तथा भाजपचे माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन, डॉक्टर संजय सदाने, विजय लुल्ला, सुनील पंजाबी, प्राचार्य शीतल अहिरे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी मंदान यांनी केले. आपण स्वतंत्र झालो आणि इथं आपलं राज्य आलं. आपलं राज्य आल्यानंतर हा देश कसा चालवायचा, जम्मू पासून काश्मीर पर्यंत आपलं राज्य आल्यानंतर हा देश कसा चालवायचा, जम्मू पासून काश्मीर पर्यंत कोट्यावधी लोक, हजारोवर जाती, विविध भाषा, विविध प्रांत, विविध धर्म या सर्वांना घेऊन हा देश शांततेत नांदावा म्हणून काहीतरी कायद्याची गरज होती. मग हे कायदे बनवण्याची जबाबदारी एक राज्य विधी घटना म्हणून एक समिती तयार करण्यात आली. पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर सुभाषनगर परिसरात महानगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीने 1.5 वर्षीय बालकास चिरडले. शिरूड येथील सरपंचपदी सरलाबाई राजेंद्र शेजोळ यांची बिनविरोध निवड. बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी कोंडले. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे चोरटा पसार. सरस्वती नर्सिंग महाविद्यालय येथे संविधान दिवस साजरा. आणि साक्री रोडवरील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.